जय शिवराय, जय भीम, जय लवजी. काल पंडित नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड केली आसाममध्ये. म्हणजे जे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडितजी नेहरू आहेत, त्यांची तुम्ही पुतळ्याची तोडफोड केलं. परत जवाहरलाल नेहरूंनी काय काय भौगोलिक तडजोडी केल्या, त्यावेळेस काय होत्या, त्यांनी कशा केल्या, त्यांनी देशामध्ये काय काय जे सुईचे टोकं काय बनत नव्हतं, त्यांनी काय काय गोष्टी भारतात की आता आम्ही ते पुन्हा ते सांगणं एवढे तर काय अंधभक्त मूर्ख नाहीत. त्यांना चांगलं माहिती तुम्ही काय करता. आता जे व्यक्त आहे ते फक्त केलेले तेच व्यक्त आहे, बाकी दुसरं काही करत नाही. आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करता. पहिल्या पंतप्रधानांची ज्यांनी देश स्वातंत्र्य केला, देश स्वातंत्र्यामध्ये आर एस एसचा एकसुद्धा सैनिक त्या कुठल्या आंदोलनाला नव्हता. त्या आंदोलनाला त्यांनी कधी सहभाग घेतला नाही, पण त्या आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी बऱ्याच भूमिका घेतल्या त्यावेळेस. आणि हे ऑन रेकॉर्ड आहे. म्हणजे आम्ही सांगत नाही की आम्ही काँग्रेसवाले म्हणून बोलत नाही. एक देशाचा एक भारतीय म्हणून, एक नागरिक म्हणून हे आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्याच्यामुळे आम्ही बोलतोय, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही त्याला पायमिल्ली घालताय. आर एस एसचे विचार जे भारतीय जनता पार्टी रुजलेत ते सांगते. त्याच्यानंतर काय, काँग्रेस कार्यकर्ते जे भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे त्यांना तुम्ही अटक केली. संसदेमध्ये तुम्ही बोलू देत नाही. संसदेमध्ये खासदारांना तुम्ही बोलण्याचा अधिकार देत नाही. बरं, विरोधी पक्षांना पण तुम्ही जे नेते माननीय राहुलजी गांधी यांनाही बोलू देत नाही. आणि तुम्ही सांगता की पंडित नेहरूंनी केलं. अहो, तुम्ही आत्ता काय केलं? ह्या 11-12 वर्षामध्ये तुमच्या शेटजींनी जे देश विकायला निघले ते अजूनही संसद सोडतात आणि स्वतःच निर्णय घेतात. कॅबिनेट घेत नाही. कॅबिनेटच्या आधी स्वतःच फोन करतात, स्वतः डोनाल्ड ट्रम्पशी बोलतात, स्वतः निर्णय घेतात. आणि संसदेत काय प्रत्युत्तर करायचं असेल, त्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची असेल ते तुम्ही देत नाही. तुम्ही लगेच परदेश दौरे जातात. काय तुम्ही परदेश दौरे काय आणलं तुम्ही आत्तापर्यंत? किती परदेश दौरे केले? आणि तुम्ही सांगता की अख्ख्या देशामध्ये सगळ्यात जास्त जर भारतामध्ये जर पंतप्रधान झाला असेल तर नरेंद्र मोदी. खरं आहे, शेटजींचं खरं आहे. शेटजींना विमान त्यासाठीच घेतलं. शेटजींच्या गाड्या घोड्या पेन चष्मा गॉगल सगळं तुम्ही त्यासाठी घेता. तुम्हाला देशातल्या गोरगरीब जनतेची काय घेणं नाही आणि तुम्ही त्याचे काय बांधील नाहीत हे तुम्ही बघताय. फक्त तुम्हाला सत्ता हवी, ती कशी मिळेल हे तुम्ही साम दंड भिन तुम्ही आणताय. पण एक लक्षात ठेवा, ही माझी भारतीय नागरिक, ही माझी जी जनता आहे ना, ती तुम्हाला कधी माफ करणार नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमची योग्य वेळी योग्य ताकद दाखवणार. आणि आर एस एसच्या विचारांचा जो भारतीय जनता पक्ष आहे त्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. जय शिवराय, जय भीम, जय लवजी, जय पुणेकर.